तर मुंबईवरती झेंडा कुणाचा, कारण की आज ठाकरे बंधूंनी देखील जो आहे तो आपला जाहीरनामा आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी प्रसिद्ध केलाय। त्यासोबत भाजपाकडनं देखील मोर्चेबांधणी सुरू आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। मुंबईत उमेदवारांची बंडखोरी रोखण्यात भाजपला यश। 22 पैकी आता केवळ 6 जण बंडखोरीवर ठाम। भाजपा वरिष्ठांच्या शिष्टाईमुळे बहुतांश बंडखोरांची तलवार म्यान। भाजपामधील बंडखोरी शमवण्यासाठी थेट मुख्यमंत्री मैदानात 2 दिवस स्वतः उमेदवारांशी फोनवर संवाद साधला। अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मनधरणीचे प्रयत्न। वॉर्ड क्रमांक 173 मधला शिवसेना भाजपा वाद वाढण्याची शक्यता। खोट्या एबी फॉर्मवरून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या शिल्पा केळुसकरांची माघार नाहीच। शिल्पा केळुसकर या भाजपचे पदाधिकारी दत्ता केळुसकर यांच्या पत्नी। सध्या दत्ता केळुसकर आणि शिल्पा केळुसकर नॉट रिचेबल। तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनात येणार। 4 जानेवारीला ठाकरे बंधूंच्या उपस्थितीत संयुक्त वचननामा जाहीर होणार। संजय राऊत यांची माहिती। राज ठाकरे शिवसेनेत असताना जुन्या शिवसेना भवनामध्ये दुसऱ्या मजल्यावर राज ठाकरेंचं दालन होतं। ठाकरे बंधू एकत्र, मात्र काही मनसैनिकांनी पक्षाची साथ सोडली। मनसेच्या नाराज 11 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। दक्षिण मध्य मुंबईतून भाजपात 27 जणांची बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। नीरज पाठक, अमित शेलार, शिल्पा केळुसकर, जयश्री खरातांचा अर्ज दाखल। मुंबईमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरे बंधूंच्या आघाडीमध्ये 140 वॉर्डात गोंधळ। शरद पवारांचे उमेदवार संजय कांबळे असतानाही ठाकरे गटाचा इथे उमेदवार। ठाकरे गटाकडून सिद्धार्थ कुस्तुरे यांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्या संयुक्त मेळावा। वरळी डोममध्ये मेळावा होणार। पालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ उद्या फुटणार आहे। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंच्या मुंबईसाठी जाहीरनामा। घरकाम करणाऱ्या महिलांना 1,500 रुपये सन्मान निधी मिळणार आहे। 700 स्क्वेअर फुटांच्या घरांना करमाफी आणि तरुणांना 1 लाखांपर्यंत सहाय्यता निधीचा समावेश असणार आहे। तर सध्या निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत कोणत्याही संस्थेमध्ये राजकीय हस्तक्षेप होणार नाही, मात्र साहित्यामध्ये राजकारण आणू नये एवढीच अपेक्षा करतो। साताऱ्यातील साहित्य संमेलनामधून मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। भाजपामध्ये हप्तेखोरी सुरू असल्याचं माझ्याकडे पुरावे आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा भाजपवर गंभीर आरोप। अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली रस्त्यांची वाट लावण्याचा दावा। राहुल नार्वेकर आणि अलिभाऊ राठोड यांच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल। नार्वेकर आणि राठोड यांचा निवडणूक कार्यालयातील व्हिडिओ व्हायरल। अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वाद झाला होता। राहुल नार्वेकरांविरोधातील आरोपांची निवडणूक आयोगाकडून दखल। निवडणूक आयोगानं मनपा आयुक्तांकडे अहवाल मागवलेला आहे। राहुल नार्वेकरांनी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना धमकावल्याचा विरोधकांचा आरोप आहे। आयोगानं कुलाब्यामध्ये घडलेल्या प्रकरणाचं सीसीटीव्ही देखील मागवला। मुंबई ठाण्यामध्ये यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यामुळे धमक्या दिल्या जात आहेत, दबाव टाकला जातोय। निवडणूक अधिकाऱ्यांवर मंत्र्यांचा दबाव। शिंदेंच्या घराबाहेरील गाडीमध्ये आरो आणि त्या आरोच्या माध्यमातून उमेदवारांवर दबाव टाकला जातोय। संजय राऊतांचा आरोप। माझ्या विरोधात फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न। कायदा आणि सुव्यवस्था काही लोक बिघडवत होते, त्यांना मी समज दिली। व्हायरल व्हिडिओवरती विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांचं स्पष्टीकरण। मल्लिकांमुळे मनपामध्ये राष्ट्रवादीशी युती करणार नाही अशी बोंबाबोंब काही जणांनी केली, मात्र अजित पवारांनी स्वबळाचा निर्णय घेतला। निर्णयाचं स्वागत करीत मल्लिकांचा भाजपवर निशाणा। उल्हासनगरमधील गुंडाराज संपवायचा असेल तर भाजपला मतदान करा। कलानी परिवाराचं नाव न घेता रवींद्र चव्हाण यांची कार्यकर्ता मेळाव्यातून टीका। शहरात बदल घडवायचा असेल तर भाजपला मतदान करा असंही आवाहन। जेव्हा एखादा दलित आणि गरीब कुटुंबातील व्यक्ती राजकारणात वर जात असतो तेव्हा आरोप होत असतात। अजय सरकार काही जर इतका मोठा माणूस नाही की मी त्याच्या आरोपाला उत्तर द्यावं। भाजपा आमदार किशोर जोरगेवार यांचं प्रत्युत्तर। तर आता पाहूयात राजकीय टॉप 9 बातम्या। महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी भाषा सक्तीची। आपली मातृभाषा सन्मानित झाली पाहिजे। 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। सूर्याजी पिसा 400 वर्ष लक्षात राहिले तसे मिंदे लक्षात राहतील। उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर सडकून टीका। उद्धव ठाकरेंकडून हिंदुत्वात फूट पाडण्याचं काम। भावनिक राजकारण करण्यापेक्षा विकासाचं राजकारण करा। एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला। पिंपरी चिंचवडमधील विकासावरून
अजितदादांकडून शरद पवारांचं कौतुक। भाजपच्या काळात 8,000 कोटींच्या ठेवी मोडल्या, अजित पवारांचं वक्तव्य। भीमाशंकर मंदिरामध्ये दर्शनासाठी मज्जाव केल्यानंतर पुजाऱ्याला जबर मारहाण। शिंदेच्या शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष देवीदास दरेकर यांच्या पुजाऱ्याला मारहाण, न्यायालयामध्ये धाव घेणार। पुण्यामध्ये एमपीएससी परीक्षार्थींच्या आंदोलनामध्ये मनोज जरांगेंचा सहभाग। पोलीस उपनिरीक्षक पदासाठी वयोमर्यादेमध्ये वाढ करण्याची ही मागणी। जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्यानं लाखो विद्यार्थ्यांना फटका। छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळासाठी वडू बुद्रुकमधील 2.5 एकर जागा देण्याचा शासनाचा निर्णय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री बावनकुळेंचा पुढाकार। नवीन वर्षात राज्यसभेच्या 75 जागा रिक्त होणार। राज्यातील 7 जणांचा यात समावेश। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार यांच्यासह केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी आणि रामदास आठवले यांचा कार्यकाळ संपणार। केकेआर मधून बांगलादेशी खेळाडूंना दूर ठेवा। राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचं शाहरुख खानला पत्र। तर सध्या मनपा निवडणुकांचा महासंग्राम सुरू आहे, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। 29 महानगरपालिकांमध्ये 22 महानगरपालिकांमध्ये महायुतीत बिघाडी। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह 7 महापालिका वगळता इतर सर्वच ठिकाणी शिवसेना भाजपा स्वतंत्र लढणार। नाशिक, सोलापूरसह काही महापालिका अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना पक्ष युतीत लढणार। महानगरपालिका निवडणुकीत भाजपाकडून बाहेरून आलेल्या 300हून अधिक उमेदवारांना संधी। 29 पैकी जवळपास 20 महापालिकांमध्ये 337 उपरे भाजपाकडून रिंगणात। नांदेडमध्ये सर्वाधिक 45 तर सोलापूर आणि जालन्यामध्ये 30 आयात उमेदवार। मुंबईमध्ये ठाकरे बंधू आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या युतीची अधिकृत उमेदवार यादी जाहीर। 163 जागांवर उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे 53 जागी मनसे आणि 11 जागी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार लढणार। शिंदेच्या शिवसेनेच्या 91 उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर। मुंबईतील अनेक माजी नगरसेवक आणि नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट। जोगेश्वरीतून दीप्ती वायकर तर वर्सोव्यामधून राजुल पटेल यांना उमेदवारी। मुंबईमध्ये 32 जागांवर भाजपा शिंदे युती विरुद्ध ठाकरे बंधूंमध्ये थेट लढत। 32 जागांवर तिसऱ्या आघाडीचा उमेदवार रिंगणात नसणार। मुंबई महापालिका निवडणुकीतील सगळ्यात मोठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पहिली संयुक्त मुलाखत संजय राऊत आणि महेश मांजरेकर घेणार। 6 जानेवारीला चित्रीकरण तर प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये होणार प्रसिद्ध। पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढणार। आता पुण्यातलं चित्र स्पष्ट झालंय। शिवसेना 123 तर भाजपा 165 जागांवर लढणार। एकाही उमेदवारानं अर्ज मागे घेतला नाही। पुण्यामध्ये अजित पवार 135 तर शरद पवार गट 30 जागा लढवणार। अजित पवारांच्या पक्षाच्या उमेदवारांचा आकडा वाढला। जवळपास 165 जागांवर झालं एकमत। अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादाची लढाई थेट भाजपच्या विरोधामध्ये आहे। अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांचं वक्तव्य। महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांकडून जोरदार नियोजन। पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये मागच्या वेळी भाजपची सत्ता।